श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नम. सिद्ध म्हणे नामधारका. पूर्ववर्तले आणि ऐका. वृक्ष होता काष्ट शुष्का. विचित्र कथा ऐक पा. गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू. आपस्तंभ भार्गव गोत्रु नाम तयाचे नरहरी. ओनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया. जय जयाजी गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परंज्योती परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी व्रथा झालो दगडापरी. निंदा करिता ती द्विजवरी कुष्टी म्हणोनी स्वामिया. वाचिला वेद यजू शाखा निंदा करिता ती माझी लोका. ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया. प्रातःकाळी उठोनी लोक आफती माझे मुख. तेने होते मनात दुःख जन्म पुरे आता मज. पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात. तेने हा भोग भोगित आता नसा हे स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो आचरत. म्या पूजले देव समस्त माझी व्याधी न वचेची. आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु. तुझा न होता कृपावरू प्राण आपुला त्यजीन. म्हणून या निर्वाणेसी विनवीतसे श्री गुरुसी. एक भावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागुती नमस्कारी नाना परिस्तुती करी. लोह परिसा भेटी परी तुझ्या दर्शन मात्रेसी. करुणा वचनी ऐकोनी भक्तवत्सल श्री गुरुमुनी. निरोप देती कृपा करुणी ऐक शिष्या नामधारका. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी. तुवा केले बहुवसी म्हणून कुष्टी झालास. आता सांगेन ते करी तुझी पापे जाते दुरी. होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे. इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी. ते देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. एक भावे करोणी चित्ती घेई काष्ट झडकरी. काष्ट घेऊन संगमासी त्वरित जाय भावेसी. संगमनाथ पूर्व भागेसी भीमातिरी रोविपा. तुवा जाऊन या संगमात स्नान करून या त्वरित. पूजा करून या अश्वत्थ पुनरपि जाय स्नानासी. हाती धरून या कलश दोन्ही आणि उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्नपन करी मनोभावे. ज्या दिवसी काष्टासी परणे येतील संजीवेसी. दोष गेले तुझे परियेसी अंग तुझे होय बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती. विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्टाजवळी. काष्ट उचलोनी डोईवरी घेऊन आला भीमातिरी. संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर. जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. आचरतसे एक चित्ती भावभक्ती करुनिया. येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास. तया काष्टा दोन्ही कलश भरुणी झाली वेळोवेळी. देखोनी म्हणती सकळ जण तया विप्रा बोलावून. सांगता ती विवंचून गुरु निरोप लक्षण. म्हणती तू ते काय झाले शूष काष्टका रोविले. याचे तुवा संजीवन योजिले. मग तू ते काय होय या ते तू सजीव करीसी. मागुती काय येती पल्लवयासी. ऐसे पाहिले नाही भूमिसी श्री गुरुची इच्छा कळेना. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू. याची कृपा असे अगाधू समजता ते कृपा करी. नसेल निष्कृती तुझी पापा म्हणून दिदले काष्ट बापा. वाया कष्ट करीसी कापा तू ते श्री गुरूंनी निरोपिले. ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन. गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाणा. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु. प्राण वेची न साचारू गुरुवाक्य कारण आपण. येणे परिमस्त समस्तांसी विप्र सांगे परियेसी. सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्टासी. एके दिवशी गुरु मूर्तीसी शिष्य सांगती परियेसी. स्वामींनो निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजे म्हणून. 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्टासी. एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी. विप्रा माते ऐसे म्हणे चाड नाही काष्टाविने. गुरुवाक्य मज कारणे करिला आपुले बोलसाच.
निर्धार धरुणी मानसी सेवा करीतो काष्टासी 7 दिवस उपवासी उदक मुखी घेत नाही. ऐकून शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा असे भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल. श्री गुरु वाक्य शिष्यासी कारण सर्वथा न होय निर्वाण जैसे भक्ताचे अंतकरण तैशी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषीश्वरांसी स्कंद पुराणी परियेसा गुरु भक्तीचा प्रकार पुसती सुतासी ऋषीश्वर सांगे सूत सविस्तर त्याची कथा सांगतसे. सूत म्हणे ऋषीश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी अनेक नाही उपाय अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत गुरुमूर्ती मती ध्यात सेवा करणे भक्ती भावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती त्यासी संदेह न धरावा मानसे एकचित्ते भजावे श्री गुरु न ऐसा न म्हणावा त्रयमूर्ती तोची जाणावा गुण दोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर येणे परी धरुणी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्न होय शूलपाणी तात्कालिक परियेसा श्लोक मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेष जे गुरो यादृशी भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. टीका मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषध गुणी गुरुसी पाहे शिव समानी भाविल्यासारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांसी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरांत होता राजा सिंहकेत तयासी होता एक सूत नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला पारधीसी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळांसी. राजकुमार त्रशाक्रांत हिंडतसे अरण्यात संगे होत शबरसूत श्रमले बहुतवधारा. तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात देखता झाला उचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बर्वे असे हाती घेऊनी लिंगासी पाहत होता शबरहर्षी. राजसूत तया संधीसी आला तया जवळीक राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करीसी पडेली असती भूमीसी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसूता ते माझ्या मनी ऐसे येते लिंग पूजा करावया ते म्हणून घेतले परियेसा. ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र स्वास्य वदन म्हणे पूजी एक म्हणे लिंग बर्वे असे सत्य. ऐसे ऐकता राजकुमार तयासी करी नमस्कार कोण विधी पूजा प्रकार निरोपावे म्हणतसे. तुवा भावे माते गुरु मी तव असे शबरू नेने पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे. राजपुत्रे म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तीसी पत्र पुष्पे अर्चोन्या दंपते दोघे जण पूजा करणे म्हणे पूर्ण हेची लिंग गिरिजा रमण म्हणोनी मनी निर्धारिपा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवाप्रती धूपदीप नैवेद्यारती नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनात संतोषोनी शबर देखा नेले लिंग ग्रहांतिका. स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरोप जेने रीती पूजा करीन एकचित्ती चिताभस्म अतिप्रीती आणूनी नैवेद्या देतसे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आला घरासी चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राणा पुला त्यजिन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञा पिले त्या विधीने पाहिजे अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा. गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रवरव घोरी
तया ते पाप नाही दुरी, सदा दरिद्री होय नर, त्यासी होय अधोगती, अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरुची भक्ती, तोची तरेल भवार्णवी, सकळ शास्त्रे येणे परी, बोलता ती वेदचारी. याची कारणे ऐकतो शबरी, ऐक हो शबरी, प्राण आपुला त्यजीन. ऐकोनी पतीचे वचन, बोले शबरी हसून, चिंता करिता किंकारण, सीता भस्म देईन मी. मज घालून गृहांत, अग्नी लावा तुम्ही त्वरित, काष्टे असती बहुत, दहन करा आपणासी, तेची भस्म ईश्वरासी, उपहारावे तुम्ही हर्षी, व्रतभंग न करावा भरवसी, संतोष रूपे बोलतसे, कधीतरी शरीरासी, नाश असे परियेसी, ऐसे कार्य कारणासी, देह आपुला समर्पीन. ऐकोनी स्त्रियेचे वचन, शबर झाला मनी खिन्न, प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे, रूपे दिससी रती सरसी, अद्यापि तू पूर्ववयासी, पुत्र पत्य न देखिलेसी, या संसारासी येऊनी, मन नाही तुझे झाले, संसार सुख नाही देखिले, तुझे माता पित्याने मज निर्विले, प्राणप्रिया रक्ष म्हणोनी. चंद्र सूर्य साक्षीसी, तू जवरिले म्या संतोषी, प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी, घेऊन आलो मंदिरात, आता दहन करिता तू ते, घडती पापे असंख्याते, स्त्री हत्या महादोषाते, केवी करू म्हणतसे, तू माझी प्राणेश्वरी, तू ते मारू कवने परी, कैसा तुष्टेल त्रिपुरारी, पुण्य जाऊनी पाप घडे. दुःखे तुझी माता पिता, माते म्हणती स्त्री घाता, अजूनी तुझी लावण्यता, दिसतसे प्राणप्रिये, नाना व्रते नाना भक्ती, या शरीरा लागी करीती, दहन करू कवने रीती, पापे माते घडतील. ऐकोनी पतीचे वचन, विनवीतसे सती आपण, कैसे असे तुम्हा अज्ञान, मिथ्या बोल बोलतसा. शरीर म्हणे स्वप्ना परी, जैसा फेन गंगेवरी, स्थिर न राहे क्षणभरी, मरणे सत्य परियेसा, आमुचे माय बापे जाण, तुम्हा दिदले माते दान, तुमची अर्धांगी मी पूर्ण, भिन्न भावना कोठे दिसे, मी म्हणजे तुमचा देहे, विचार करोनी मनी पाहे, आपुले अर्ध शरीर आहे, काय दोष दहन करिता, जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी, माझे देह साफल्य करी, ईश्वरा प्रती पावेल, संदेह सोडोनी आपणासी, दहन करी ओ वेगेसी, आपण होऊनी संतोषी, निरोप देते परियेसा, नाना परिपतीसी, बोधी शबरी परियेसी, घरात जाऊनी पतीसी, म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर, बांधिता झाला गृहाचे द्वार, अग्नी लाविता थोर ज्वाळा, व्यापिती गगनासी, धन झाले शबरीसी, भस्म घेतले परियेसी, पूजा करुणी शिवासी, नैवेद्य दिला अवधारा, पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहुवसी, स्त्री दिदली हुताशी, स्मरण ऐसे त्यास नाही, ऐसी भक्ती भावेसी, पूजा केली महेश्वरासी, प्रसाद घेऊनी हस्तेसी, पाचारिले स्त्री येते, जैसी पूजा नित्य करुण, प्रसाद हाती घेऊन, आपुले स्त्री येते बोलावून, देत असे तो शबर, तया दिवशी त्याच परी, आपल्या स्त्री येते पाचारी, कृपासागरी त्रिपुरारी, प्रसन्न झाला परियेसा. तेची शबरी येऊनी उभी ठेली, सुहास्य वदनी, घेतला प्रसाद मागुनी, घेऊन गेली घरात, जैसे तैसेची घर दिसे, शबर विस्मय करीतसे, म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे, घर कैसे दिसता है, बोलावूनी स्त्रियेसी, शबर पुसतसे तैतियेसी, दहन केले मी तुझसी, पुनरपी कैसी आलीस, शबरी सांगे पतीसी, आपणास आठवण आहे ऐसी, अग्नी लाविता घरासी, निद्रिस्थ झाले परियेसा, महाशीते पीडित आपण होते निद्रिस्थ, तुमचे बोल ऐकोण सत्य, उठोनी आले परियेसा, हे होईल देव करणी, प्रसन्न झाला शूलपाणी, ऐसे म्हणता तक्षणी, निज स्वरूपी उभा ठाकला, नमन करीती लोटांगणी, धावणी लागती, दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणतसे, होईल सुख संसारी, राज्य दिदले धुरंधरी, गती होईल त्यानंतरी, कल्पकोटी सर्गवास, येणे परी ऋषीश्वरांसी, सूत सांगे विस्तारेसी, गुरुचरणी विश्वास असे त्यासी, तैसे फळ होय जाणा, म्हणून श्री गुरु शिष्यासी, सांगते झाले परियेसी, विश्वासे करुणी द्विज हर्षी, शुष्क काष्ट सेवितसे, जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी.
जाओणी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखोणी त्याचे अंतकरण प्रसन्न झाले तक्षणी होता कमंडलू कर कमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घाली ती उदक काष्टासी तेची क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्षजनासी दिसतसे समजता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ट झाला औदुंबर काष्ट दिसे औदुंबर दुसुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णकांती नर गेले कुष्ठ तात्काळी संतोषणी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरुचे ते वेळी श्लोक इंदू कोटी तेज करुणा सिंधू भक्तवत्सलम नंदनात्री सुनुदत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्याक्षतादि वृंददेव वंदितं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम मोहपाशान्धकारछाय दूरभास्करम् आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहं वन्द्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम चित्त जादी वर्ग षटक मत्तवारणांकुशं तत्वसार शोभितात्म दत्त श्रिया वल्लभम् उत्तमावतार भूतकर्त्र भक्तवत्सलं वन्द्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम व्योम वायु तेज आप भूमि कर्तृमीश्वरं काम क्रोध मोह रहित सोम सूर्यलोचनं कामितार्थदात्र भक्त कामधेनु श्री गुरुं वन्द्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम पुंडरीक आयताक्ष कुंडलेदु तेजसम चंडू दुरित खंडनार्थ दंडधारी श्री गुरुं मंडली कमौली मार्तंड भासितानन वन्द्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम वेदशास्त्रस्तुत्य पाद आदिमूर्ति श्री गुरुं नादबिंदु कलातीत कल्पपाद सेवेयं सेव्य भक्त वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान वारिधिं कृष्णावेणीतिर्वास पंचनदी संगमं कष्ट दैन्य दूरी भक्त तुष्ट काम्य दायकं वन्द्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं नारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजं धारणिक देव दीक्ष गुरुमूर्ति तोषितं परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकम् नारसिंह सरस्वती अष्टक चया पठेत घोर संसार सिंधु तारणाख्य साधनं सार ज्ञान दीर्घायुरारोग्यादि संपदं चारु वर्ग काम्य लाभ वारंवार यज्जपेत स्तोत्र केले ने परी आणि कविन्नी परोपरी म्हणे देवा श्री हरी कृपा केली स्वामिया म्हणोनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ भय करी उठविता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणोनिया समस्त लोक विस्मय करीती श्री गुरु ते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्ती भावे करुनिया मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजन सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जाऊनी बैसती मठात शिष्यासहित श्री गुरुनाथ समाराधना संख्यात झाली ऐका ते दिनी तया विप्रा बोलावूनी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझी थोर तुची आमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोप श्री गुरु म्हणती तयासी जाऊनी आली कलत्रासी तुम्ही राहावे आम्हापासी तेची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा तू ते होतील ती घे सुत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशवंशी माझे दास
जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी झाले, म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, उतरावया पैल पार कथा एका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत कुष्टी उद्धरिला भक्त, गुरु महिमा अत्यंभूत प्रकट झाला येणे परी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिशतमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु.